तनिषा भिसे यांच्या प्रसूती दरम्यान झालेल्या मृत्यू प्रकरणी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर अनेक आरोप करण्यात आले। त्यानंतर आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉक्टर राधाकिसन पवार यांच्या अध्यक्षतेखाली 4 सदस्यांची समिती नेमण्यात आली। आरोग्य विभागाची ही समिती मंगेशकर रुग्णालयाबाबतचा लेखी अहवाल आज महिला आयोगासमोर सादर करणार आहे। पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बोलवलेल्या बैठकीत राज्य शासनाची समिती हा अहवाल सादर करणार आहे। पोलीस अधिकारी, आरोग्य विभागाची समिती आणि महिला आयोग यांच्यामध्ये बैठक होणार आहे आणि त्यानंतर या चौकशीत नक्की काय आढळून आलंय याची माहिती माध्यमांना दिली जाईल। शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। शिवानी, आज नेमकं काय काय घडेल? मागील 3 दिवसांपासून याच प्रकरणावर चर्चा होते, याच प्रकरणाची चर्चा होते, आंदोलनं झाली, त्याच्यानंतर अनेक गोष्टी घडल्या आणि चौकशी समिती नेमकं काय सादर करते याकडे सगळ्यांचं 3 दिवसापासून लक्ष लागलंय आणि आज या चौकशी समितीचा अहवाल फायनली येणार आहे। एवढंच नाही तर या चौकशी समितीत जे काही डॉक्टर्स आहेत आणि चौकशी समितीचे जे 4 सदस्य आहेत ते हे सगळं सादर करणार आहे। 3 दिवसांपूर्वी हा सगळा प्रकार समोर आला होता, त्यानंतर या प्रकाराचे सगळे पडसाद आपल्याला पाहायला मिळाले आणि आज हा अहवाल सादर करण्यात येणार आहे। काल याचा प्राथमिक अहवाल जेव्हा सादर करण्यात आला आरोग्य विभागाकडून, तेव्हा या अहवालात डॉक्टरवर किंवा या प्रशासनावर, रुग्णालय प्रशासनावर ठपका ठेवण्यात आला होता। प्रसूती दरम्यान जर एवढ्या कळा होत असेल आणि आपत्कालीन परिस्थिती असेल तर रुग्णालयानं दाखल करून घ्यायला हवं होतं। रुग्णालयानं त्या महिलेला दाखल करून घेतलं नसल्याचं ही सगळ्यात मोठी रुग्णालयाची चूक आहे असं प्राथमिक अहवालात समोर आलं होतं आणि त्यांनी डॉक्टरांवर किंवा इथल्या प्रशासनावर ठपका ठेवला होता। मात्र आज जी फायनल जो अहवाल येणार आहे त्या अहवालात काय काय येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। यात आरोग्य विभागाचे सगळे 4 सदस्य जे आहेत ते पुणे पोलिसांना हा अहवाल सादर करतील। त्यावेळी रुपाली चाकणकर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या देखील या ठिकाणी असणार आहे आणि 4 सदस्यीय समिती पुणे पोलीस आणि आरोग्य विभागाचे 4 सदस्य पुणे पोलीस आणि त्यासोबतच महिला आयोग या सगळ्यांमध्ये बैठक झाल्यानंतर 11च्या दरम्यान हा सगळा अहवाल सादर करणार आहे। या अहवालात कुटुंबियांवर रोष ठेवला जातोय की प्रशासनावर रोष ठेवला जातोय रुग्णालयाच्या, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र प्राथमिक अहवाल जर आपण बघितला तर त्या अहवालात सगळा रोष किंवा सगळा ठपका हा रुग्णालयावर ठेवण्यात आलाय। त्यामुळे पुढचा अहवालात काय काय येतं, पुढच्या अहवालात कोणावर ठपका ठेवला जातो हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे आणि त्यानंतरच पुणे पोलीस कोणती कारवाई करतं आणि आरोग्य विभागाकडून किंवा महिला आयोगाकडून या कुटुंबियांवर किंवा या रुग्णालयावर काय काय कारवाई होते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रज्ञा, निश्चित। शिवानी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।